सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील महिला व पुरुष कामगारांना विषबाधा झाली आहे। मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी महिला कामगारांना हॉस्पिटलमध्ये आणलेत। मनसेचे पप्पू पाटील यांनी कंपनी व्यवस्थापकांना फटकारलेत। कंपनीचा हलगर्जीपणा, महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप। मनसेचे पप्पू पाटील यांनी आक्रमक होत कंपनी व्यवस्थापकांना झापलेत। जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे। विषबाधा झालेल्या महिलांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेत। अनेक महिलांना होतोय उलट्यांचा त्रास। अमरावती जिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे। सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील महिला व पुरुष कामगारांना विषबाधा झाली आहे। मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी महिला कामगारांना हॉस्पिटलमध्ये आणलेत। मनसेचे पप्पू पाटील यांनी कंपनी व्यवस्थापकांना फटकारलेत। कंपनीचा हलगर्जीपणा, महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप। मनसेचे पप्पू पाटील यांनी आक्रमक होत कंपनी व्यवस्थापकांना झापलेत। जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे। विषबाधा झालेल्या महिलांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेत। अनेक महिलांना होतोय उलट्यांचा त्रास। अमरावती जिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे।